संसार पंढरी आम्ही वारकरी आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी आगा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झाले। जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग देहाचं लक्षण मांडणारा अभंग आहे। तुकोबारायांनी या अभंगातून देहाचा विचार मांडलेला आहे। देहाचं स्वरूप वेगळं आणि देहाचा अधिकार वेगळा। देहाच्या स्वरूपाच्या विषयी जर विचार पाहायचा झाला तर महाराजांनी त्याचं चिंतन मांडलेलं आहे की देह हा 3 प्रकारच्या नाशाने युक्त आहे। या देहाचा स्वभावता नाश होतो, देहाचा आश्रय नाश होतो आणि देहाचा परता नाश होतो। यामध्ये देह या शब्दामध्येच त्याची व्याख्या आहे। देह कशाला म्हणावं? दहती इति देहा, जो दहन होतो त्याला देह असं म्हटलं जातं। जो दहन होतो, जो नाश पावतो त्याला देह असं म्हटलं जातं। मग हा जो देह आहे हा देह 3 प्रकारातून नाश होताना आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये स्वभावता नाश हा स्थूल देहाचा आहे। स्थूल देह म्हटलं की त्याच्या तत्वांचा विचार पाहावा लागतो। 25 तत्वाने युक्त जो देह आहे त्या देहाला स्थूल देह असं म्हटलं जातं। ही 25 तत्व कुठून आली, कशी आली, याची वर्गवारी काय? याच्यामध्ये पंचमहाभूताच्या प्रत्येक तत्वापासून 5-5 तत्वांचा स्वीकार करून 25 तत्वाचा स्थूल देह आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतातील प्रत्येक तत्वाकडून 5-5 तत्व स्वीकारले गेले। काम, क्रोध ही आकाशाची तत्व आहेत। काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय ही आकाशाकडून स्वीकारलेली 5 तत्व आहेत। चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन ही 5 वायूकडून स्वीकारलेली तत्व आहेत। क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती ही तेजाकडून स्वीकारलेली तत्व आहेत। लाळ, मूत्र, स्वेद आणि शोणित ही जलाकडून स्वीकारलेली तत्व आहेत। अस्थि, नाडी, मांस, त्वचा आणि रोम ही पृथ्वीकडून स्वीकारलेली 5 तत्व आहेत। अशी प्रत्येकाकडून 5-5 स्वीकारली म्हणजे 5-5 25 तत्वाचा जो देह, या देहाला स्थूल देह असं म्हटलं जातं। याचा विचार मांडत असताना ज्ञानोबारायांनी चिंतन मांडलेलं आहे। 7, 5, 3 दशकाचा मेळा, 7, 5, 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दाविहारी, एक तत्वी कळा दाविहारी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। महाराजांनी विचार मांडला 7, 5, 3 आणि दशक असे मिळून हे 25 तत्व आणि या 25 तत्वाचा स्थूल देह पाहायला मिळतो। या स्थूल देहाच्या नाशाचा जर विचार करायचा झाला तर हा स्वभावता नाशतो। स्वभावता याचा नाश होतो। याच्यासाठी व्यावहारिक उदाहरण म्हणजे आपल्याला चिंतन व्यवस्थित लक्षात येणार आहे। आपण एका कार्यक्रमासाठी भरपूर दूध घेतलं आणि ते दूध आपण एके ठिकाणी ठेवलं, त्याला गरम करू आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवू या विचारामध्ये एका ठिकाणी ते दूध ठेवलं आणि कार्यक्रमाच्या घाईमध्ये त्या दुधाकडे पाहताच आलं नाही। 1-2 दिवस झाले कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळं, बाहेर असल्यामुळं
त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही म्हणून ते दूध नासून गेलं, खराब झालं. स्वभावता नाश. दुधाचा जो नाश आहे तो स्वभावता नाश आहे. फळं नासतात ती स्वभावता. बाजारातून केळी आणली आणि ती पिशवी जशीच्या तशी खुंटीला अडकवून ठेवली. काही काळ गेला आणि मग लक्षात आलं की आपण केळी आणलेली आहे. पिशवी काढली, पाहिली, सर्व केळी खराब झाली होती. कारण त्याच्याकडे लक्षच गेलं नाही म्हणून केळी नासून गेली, खराब झाली. याला स्वभावता नाश असं म्हटलं जातं. स्थूल देह सुद्धा असा स्वभावता खराब होतो, नासतो. त्याचा विचार मांडत असताना महाराजांनी चिंतन मांडलेलं आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधावरी चर्म घातले रे. कृमी कीटकाचा सांदार वरव दुर्गंधी रे. अमंगळ हिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाय गोविंदा पर्यंदे मदालसा. सोहम जो जो रे बाळा. महाराजांनी विचार मांडला की हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. या देहाच्या नाशाचा प्रकार म्हणजे स्वभावता. हा देह खराब होतो, स्वभावता नासतो. आणि स्वभावता खराब होतो म्हणून याला आम्ही सातत्यानं पाहिलं पाहिजे. बघा, स्वभावता खराब होतो याच्यासाठी जर पाहायचंच असेल आम्हाला तर 8च दिवस आपल्या स्वतःचे दात आपण घासू नये. काय होतं पहा, त्याची दुर्गंधी आपल्याला सहन होत नाही. आपल्या दाताची दुर्गंधी आपल्याला सहन होत नाही. म्हणजे याच्याकडे सातत्यानं आम्ही पाहतो म्हणून त्याचा नाश आपल्या लक्षात येत नाही. आपल्या शरीरावर त्वचा आहे, कातडी आहे म्हणून आम्ही एकमेकांच्या शेजारी बसतो, उठतो, बोलतो. जर ही त्वचा नसती तर आम्ही कुणाच्या जवळच आलो नसतो. वरी चर्म घातले रे. महाराजांनी विचार मांडलेला आहे. वरी चर्म, या शरीरावर हे चर्म आहे, कातडी आहे म्हणून आम्ही हा सगळा व्यवहार व्यवस्थित करतोय. एखाद्याला जखम झाली आणि ती खूपच खराब झाली, आम्ही त्याच्या जवळ सुद्धा जात नाही. आपल्या नाकाला आपण रुमाल धरतो, नाक बंद करतो, मग त्याच्या जवळ जातो. किती प्रिय व्यक्ती असली, जवळची व्यक्ती असली, त्यावेळेला नातं पाहत नाही, त्यावेळेला आम्ही बाकीचा विचार करत नाही, त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात करत असतो. हा देह प्रत्येकाचा नाशिवंत आहे. हा नाशिवंत आहे बरोबर आहे, पण किती नाशिवंत आहे बघा. याच्यासाठी एक उदाहरण मांडतो. उदाहरण निकृष्ट आहे. उदाहरणातल्या शब्दांकडे जाऊ नका, त्याच्या अर्थाचा विचार करण्याचा प्रयत्न करा. एक गृहस्थ तो फिरत 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 मिठाई गल्लीमध्ये आला. शोकेश मध्ये मिठाई पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार आला, आपण मिठाई घ्यावी. त्या मिठाईने त्याला आकर्षित केलं. तो त्या मिठाईच्या दुकानामध्ये गेला, मिठाई घेतली, मिठाई खाऊ लागला. त्याचा आनंद त्याला होत होता. मिठाई दिसायला चांगली होती, मिठाईचा सुगंध चांगला होता, मिठाईची चव चांगली होती आणि त्याचा त्याने आनंद घेतला. त्या आनंदाचे पैसे दिले आणि तो निघून आला. निघून आल्यानंतर 6-7 तास झाले आणि तो शौचाला गेला. शौचाला गेल्यानंतर त्यानं आपल्या स्वतःच्या नाकाला हात लावायला सुरुवात केली. त्यावेळेला त्याच्या विष्टेला वाचा निर्माण झाली आणि ती त्याला बोलू लागली, अरे बाबा, माझ्या दुर्गंधीने तू तुझ्या नाकावर हात ठेवतोय, पण ही दुर्गंधी मला आली ती तुझ्या संगतीमुळे आली.
मी 7 तासाच्या अगोदर शोकेश मध्ये होते, मी 7 तासाच्या अगोदर दिसायला वेगळ्या रूपामध्ये होते, त्यामुळे मालकाने सांगेल ती माझी किंमत तू दिली आणि माझा स्वीकार केला. पण या 7 तासामध्ये 6 तासामध्ये मला तुझा सहवास लाभला, तुझी संगती मिळाली, म्हणून माझं मिठाईचं रूप गेलं आणि विष्ठेचं रूप आलं, फक्त तुझी संगती केल्यामुळं. स्थूल देहाच्या संगतीचा, आंतरिक संगतीचा परिणाम मिठाईचं रूपांतर विष्ठेमध्ये झालं. हा शरीराचा एवढा मोठा परिणाम नाशाच्या भूमिकेतून आपल्याला पाहता येतो. बघा, आपल्याकडे शोकेशमध्ये बाकी सगळ्या वस्तू ठेवल्या जातात. मुंगूस मेल्यानंतर त्याची कातडी काढली जाते, आतमध्ये भुस्सा भरला जातो, शोकेशमध्ये ठेवला जातो. हरणाची कातडी ठेवतात, आत्ता कोणी ठेवू नका, कायद्याने बंधनं आहेत, पण तो प्रकार आपल्याला पाहायला मिळत होता. काळविटाची शिंग घरामध्ये दिसायची, वेगवेगळ्या प्राण्यांची अवयव आपल्याला शोकेशमध्ये दिसत होते. असं एकतरी शोकेश तुम्ही पाहिलं का? माणसाची कवठी ठेवलेली आहे, माणसाचा चेहरा काढून आणला आणि तो शोकेशमध्ये ठेवला. कितीही प्रिय व्यक्ती असो, कितीही मोठी व्यक्ती असो, त्यांचा अवयव काढून आणून आपल्या शोकेशमध्ये आपण ठेवत नाही. का? तर तो नाशवान आहे, अमंगळ आहे, अपवित्र आहे. त्याच्या अपवित्राच्या बाबतीमध्ये असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. बघा, घरामध्ये मूल जन्मल्यानंतर काही संस्कृतींमध्ये तो विटाळ मानलेला आहे. मुलगा जन्मला की 10 दिवस तो विटाळ मानला जातो. काही वर्ग घरातली देवपूजा बंद करतो, मुळात आवडतच नाही, करतोय आम्ही नित्यनेमाने, चालू आहे भक्त. त्यामध्ये असा काही एखादा प्रसंग आला की बरं वाटतं. काय झालं, आज निवांत आहे, देवपूजा वगैरे नाही का? नाही म्हटले, आमच्या भावकीमध्ये असं असं झालेलं आहे, मुलगा जन्मला आणि म्हणून आमची देवपूजा बंद आहे. 10 दिवसाचा तो विटाळ मानला जातो, जन्मल्यानंतर विटाळ आहे. तसंच घरामध्ये जर कोणी वारलं तरी आपल्याकडे विटाळ मानला जातो. 10 दिवस पुन्हा देवपूजा बंद असते, काही व्यवहार बंद असतो घरातला, तोही विटाळ मानला गेला. जन्मल्यानंतर विटाळ आहे, मृत्यूनंतर विटाळ आहे. जन्म ही जीवनाची सुरुवात आहे, मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. जीवनाच्या सुरुवातीला विटाळ आहे, जीवनाच्या शेवटी विटाळ आहे, तर मध्ये काय आहे? विटाळच आहे. सुरुवातीला विटाळ आहे, मध्ये विटाळ आहे, शेवटी विटाळ आहे. फक्त याला आम्ही अंगावर, डोक्यावर पाणी टाकून शुद्ध या भूमिकेतून स्वीकारतोय. ही पद्धत आपल्याकडं आलेली आहे. बघा, अंघोळ केली, आम्ही शुद्ध झालो. देवपूजेला केव्हा जावं? देवदर्शनाला, देवपूजेला केव्हा जातो आपण? अंघोळ केल्यानंतर जातो. म्हणजेच डोक्यावर पाणी टाकलं की शुद्धता येते, हा भाव आपल्या मनामध्ये आहे. यावर मी नेहमी एक प्रश्न विचारत असतो. बघा, आपल्याला उत्तर देता येतात का? ज्यांना उत्तर देता येत असेल त्यांनी नक्की याचं उत्तर द्यावं की आपण जी दररोज अंघोळ करतोय, ही अंघोळ शरीराच्या स्वच्छतेसाठी अंघोळ आहे का शरीराच्या शुद्धतेसाठी अंघोळ आहे? काही मंडळी म्हणतील शरीराच्या स्वच्छतेसाठी आहे, पण काही मंडळी म्हणतील शरीराच्या शुद्धतेसाठी आहे. याचा विचार असा आहे, एक वर्ग सांगतो शरीराची स्वच्छता, एक वर्ग सांगतो शरीराची शुद्धता. पण शरीराला स्वच्छतेची ही गरज आहे आणि शरीराला शुद्धतेची ही गरज आहे. स्वच्छतेची गरज का आहे? तर आपल्या प्रत्येकाच्या शरीराला 9 छिद्रे आहेत. 9 ठाई फाटून गेली, ती तू आम्हासी दिदली रे कानोबा, आम्हासी का दिली?
वांगोले रे. 9 ठिकाणी फाटलेला हा देह आम्हाला दिलेला आहे. ती 9 छिद्र आपल्या समोर मांडतो. आपल्याला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 4 झाले. 2 नाकपुडे आहेत, 6 झाले. मुख 7, उपस्थानी गुद्ध हे 2, 7 2 9. 9 ठिकाणी हा देह आपला फाटलेला आहे. 9 छिद्र आहेत आणि 9च्या 9 ठिकाणातून घाण बाहेर येते. ही घाण जर वेळीच स्वच्छ नाही केली तर इंद्रिय निकामी बनेल आणि त्या इंद्रियाचा उपयोग व्यवस्थित करता येणार नाही. याच्यासाठी इंद्रिय व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून स्वच्छता गरजेची आहे. आणि त्याच्यासाठी दररोज आम्हाला अंघोळ सांगितली. मग स्वच्छता करत असताना शरीराची स्वच्छता करावी का घराची स्वच्छता करावी? घराची शरीराची स्वच्छता करावी का अंगणाची स्वच्छता करावी? स्वच्छता ही सुद्धा खूप गरजेची आहे. देश स्वच्छ करायचा आहे. जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं या बाबतीमध्ये कृती खूपच अवघड आहे. एका गावामध्ये असाच एक स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने स्वच्छतेला जायचं म्हणून कोणी झाडू घेतला, कोणी खराटे घेतले, कोणी तसा प्रयत्न करण्यासाठी एखादं काही साधन स्वीकारलं आणि ती मंडळी निघाली. एका अतिवयस्कर व्यक्तीने ते दृश्य पाहिलं आणि एकाला बोलावून विचारलं की म्हटले हे काय चालू आहे? त्यांनी सांगितलं नाही म्हटले गावामध्ये स्वच्छता करायची आहे. स्वच्छतेचा कार्यक्रम घेतलेला आहे. ती वृद्ध ग्रस्त अनुभवी होते. त्यांनी ताबडतोब सांगितलं कशाला एवढा अट्टहास करताय म्हटले. गाव स्वच्छ करायचं आहे, काही करू नका, आपलं आपलं अंगण स्वच्छ करा, गाव स्वच्छ होणार आहे. हा अगदी सोपा सहज पण चांगला उपाय त्या गृहस्थाने सांगितला. म्हणून नेहमी मोठ्यांचं मार्गदर्शन आपण घेऊन आपलं पाऊल टाकावं. शरीराला स्वच्छतेची गरज आहे. 9 छिद्र व्यवस्थित राहिली पाहिजेत, अवयव व्यवस्थित राहिले पाहिजेत. याच्यासाठी शरीराला स्वच्छतेची गरज आहे. मग आम्ही आंघोळ झाल्यानंतर शरीराला स्वच्छ ठेवतो म्हणजे नेमकं काय करतो? काही नाही. आंघोळ झाल्यानंतर पुन्हा आरशासमोर बसतो. आंघोळ केल्यानंतर पुन्हा आरशाची का गरज? स्वच्छ केलेल्या शरीराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न आमचा सुरू होतो. शरीराला स्वच्छ करून सुंदर बनवावं हा विचार आमच्याकडे आहे. ठीक आहे, नक्की केलं पाहिजे. मग आपला चेहरा सुंदर असावा का घर सुंदर असावं? नक्कीच घर सुंदर असावं. यामध्ये आंघोळ ही शरीराच्या स्वच्छतेसाठी हा एक मुद्दा आणि आंघोळ शरीराच्या शुद्धतेसाठी हा दुसरा मुद्दा आहे. शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. संत महात्मे जिथं झोपलेत तिथं आम्ही जागे आहोत आणि आम्ही जिथं जागे आहोत तिथं संत झोपलेले असतात. जिथं संत जागे तिथं आम्ही झोपलेलो असतो. मग संत महात्मे आम्हाला त्या ठिकाणी उठवतात. ती झोप वेगळी आणि रात्रीची झोप वेगळी. आपल्याकडे दिवस आणि रात्र असे 2 विभाग आहेत. यामध्ये आपली झोप ही रात्रीची झोप शरीराच्या प्रकृतीच्या दृष्टीने आपण मान्य करतो. यामध्ये रात्र संपल्यानंतर आंघोळीचा विषय येतो आणि रात्र संपून जर आम्ही पुढे गेलो तर हा कालावधी संपला म्हणून शरीराला शुद्धतेची गरज असते. रात्री भ्रमण करणाऱ्यांना निशाचर म्हटलं जातं. रात्री भ्रमण करू नये असं म्हणतात. शास्त्रानं असं आम्हाला सांगितलेलं आहे. रात्री भ्रमण करणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना सुद्धा निशाचर प्राणी म्हटलं जातं.
कारण रात्र ही भ्रमण करण्यासाठी उपयोगाची नाही असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा रात्रीतून आमच्या देहाचा प्रवास झाला म्हणून आंघोळ करायची ही शुद्धतेसाठी आहे. म्हणजे शरीराला शुद्धतेकडे घेऊन जायचंय. पण अगोदर हे वेटाळी आहे. सुरुवातीला वेटाळ आहे, शेवटी वेटाळ आहे, मध्ये वेटाळ आहे. असा अमंगळ असलेला देह आम्हाला मिळाला. कारण याच्यामध्ये षडविकारांचं वास्तव्य, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे विकार या देहामध्ये आहेत. हे विकार या अंतःकरणामध्ये आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही आमचा प्रवास करतोय. आणि त्यामुळे याच्या अशुद्धतेचा विचार आपल्याकडे पाहिला जातो. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. आणि त्याच्या स्थूल देहाचा स्वभावता नाश आपण पाहत होतो. यामध्ये आश्रयनाश आणि परतानाश असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आश्रयनाश म्हणजे आश्रयाने असणं. भिंतीवर सुंदर अशा रूपाचं चित्र काढलेले, भिंत पडली म्हणून चित्र तसंच राहतं असं नाही. ज्ञानोबारायांनी हा दृष्टांत दिलेला आहे. पडून या गेली भिंती, भिंत पडली म्हणून चित्राची केवळ माती. भिंत पडली की चित्राचा नाश झाला, आश्रयाचा नाश आहे. एका बसचा अपघात झाला, 4 ठार 10 जखमी. बसच्या अपघातामध्ये प्रवाशांचा अपघात हा आश्रय अपघात, आश्रय नाश मानला जातो. तसा आपल्याकडे एक सूक्ष्म देह आहे. हा 17 तत्वांचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी या सर्वांना मिळून 17 तत्व असं म्हटलं जातं. पंचप्राण कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पंच ज्ञानेंद्रिये श्रोत्रम, चक्षुः, स्पर्शनम, रसनम, घ्राणमेवच. पंच कर्मेंद्रिये वाक, पाणी, पाद, उपस्थानी, गुद्ध. हे झाले 15. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचा जो समूह आहे याला सूक्ष्म देह म्हटलं जातं. आणि याचा आश्रय नाश आपल्याकडे मानलेला आहे. याच्या पुढे एक नाश आहे, तो परता नाश. परता म्हणजे दुसऱ्याकडून होणारा, दुसऱ्याकडून होणारा जो नाश आहे हा परता आहे. आणि असा जो परता नाश आहे तो कारण देहाचा होतो. म्हणजेच अज्ञानाचा नाश ज्ञानाकडून, दुसऱ्याकडून होतो. हा परता नाश आहे. एकच दृष्टांत सांगतो. या दृष्टांतामध्ये मला बाकी पक्षाचा किंवा इतर गोष्टीचा विचार मांडायचा नाही, पटायला सोपं म्हणून सांगतो. स्थूल देहाचा स्वभावता नाश, सूक्ष्म देहाचा आश्रय नाश आणि कारण देहाचा परता नाश. बघा, पंडित नेहरूंचा नाश हा स्वभावता, नैसर्गिक मृत्यू, स्वभावता नाश. संजय गांधींचा विमान अपघातामध्ये आश्रय नाश आणि इंदिरा गांधींचा दुसऱ्याकडून म्हणजे परता नाश असा सांगितला जातो. पण देहाचा नाश आहे, देह नाशिवंत आहे. याचा विचार मांडत असताना महाराजांनी आपल्या समोर लक्षण मांडलेलं आहे की देह किती नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे आणि अशा नाशिवंत देहाचं स्वरूप जरी नाशवान असलं तर अधिकार मात्र मोठा आहे. कारण या देहाशिवाय आम्ही मोक्ष प्राप्त करू शकत नाही, या देहाशिवाय आम्ही आनंदावर आरूढ होऊ शकत नाही, या देहाशिवाय आम्ही सेवा, साधना, समाजकार्य करू शकत नाही. म्हणून हा देह आम्हाला मिळाला पाहिजे ही अपेक्षा देवादिकांनी व्यक्त केली. तो विचार महाराज अभंगातून मांडतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.